माझं लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच असं झालं की मला काहीतरी होतंय आणि त्यासाठी मला ॲडमिट केले. 2-4 दिवस अशा भारी गोष्टी खाल्ल्या, पुरणपोळी खा, वडापाव खा आणि बरंच काही. आणि आज काय, आज फक्त केळी खायची आणि त्यानंतर नारळाचं पाणी. आज सकाळपासून अशी तब्येत माझी खराब होती, त्यामुळे सगळा चेहऱ्यावरचा ग्लो गेला होता. हॉस्पिटलमध्ये गेलो तर लगेच आम्हाला ॲडमिट केलं आणि त्यानंतर मला हे सलाईन पण लावलं, ज्याची मला खूप जास्त भीती वाटते, पण लावल्याशिवाय पर्याय नाही, कारण तब्येत आज खूपच खराब होते. आणि आज सांगितलं होतं इकडचं तिकडचं काही खायचं नाही, केळी खायची आणि नारळाचं पाणी प्यायचं. तर इकडे आम्हाला काय करमणूक आहे, याच गोष्टी बघत बसाव्या लागणार. संध्याकाळच्या टायमिंगला आम्ही डिस्चार्ज घेऊन घरी जाणार होतो, पण दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला पुन्हा इकडेच यायचं होतं आणि रात्री आपलं वरण भात खाल्ला बाबा. दुसऱ्या दिवशी अभिच्या स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतं, पण हे पोरगं स्टेजवरती जाऊन बोलेल की नाही हीच आम्हाला शंका होती, त्यामुळे ड्रेसकडे एवढं लक्षच नाही दिलं. पण त्याने तिथं जाऊन सगळं म्हणलं. आता पुढच्या वेळेस एकदम छान आम्ही कुठल्याही गोष्टीत पार्टिसिपेट करणार. आता आज काय, आमची स्वारी एकदम खुश आहे, आम्हाला जरा बरं वाटतंय, त्यामुळे डब्यामध्ये काय न्यू काय नाही असंच आमचं चाललं होतं. त्यामुळे टिफिन पॅक केला आणि जाता जाता आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो दर्शन घेण्यासाठी, कारण आज होती नवमी. आता आज आमच्यासोबत वहिनी सुद्धा होत्या आणि वहिनीच मला म्हणाल्या की जाता जाता आपण ना दर्शन घ्यायला सुद्धा जाऊया. त्यामुळेच तिकडे गेलो होतो. दर्शन तर आम्ही घेतलं, पण इकडे आलाय हा नवीन मेंबर जो सगळ्यात जास्त क्यूट आहे. इतकं भारी ते पिल्लू दिसत होतं. आणि आज काय, आम्हाला जरा बरं वाटतंय ना, त्यामुळे हे सलाईन नक्की कधी जमतंय याचीच मी वाट बघत बसले होते. संध्याकाळच्या टायमिंगला वहिनींनी मस्त चहा बनवला होता, चहा घेतला आणि आज होणार होता आमचा डिस्चार्ज. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.